विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. डेली करंट अफेअर्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या 2025मधील महत्त्वपूर्ण जे पुरस्कार आहेत ते आपण बघणार आहोत. जे आता सर्व शिफ्ट चालू आहेत पेपरमध्ये तुम्हाला यातूनच प्रश्न त्या ठिकाणी आलेला दिसत आहेत. आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. परीक्षेत तुमचा स्पोर्ट्स तसेच पुरस्कार हा जो टॉपिक आहे त्यातून तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही याची मी गॅरंटी देतो. स्पोर्ट्स टॉपिकवर ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुरस्कार प्रश्न बघायचे आहेत. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि चॅनलला देखील आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर पहिला प्रश्न आहे, नुकतेच फ्रेड डारिंग्टन पुरस्कार देऊन कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहेत? ऑप्शन तुम्ही रीड करा. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन ए, सुदर्शन पटनाईक. लक्षात घ्या, ओडिसाचे प्रसिद्ध वाळू कलाकार आणि ते मूर्तिकार आहेत. त्यांना कला व संस्कृतीत उत्कृष्ट योगदानासाठी पुरस्कार देण्यात आला. फ्रेड डारिंग्टन पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय बनले आहेत. त्यांच्या 10 मीटर उंच गणेश मूर्तीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. फ्रेड डारिंग्टन पुरस्कार 2025 आयोजन कोण करतं? इंग्लंड. 5 ते 9 एप्रिल दरम्यान हा करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव. 2014मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला? पुणे, बीड, गोंदिया की नाशिक? आपण देखील ट्राय करू शकता. जेवढे आपण प्रश्न बघणार आहे त्या प्रश्नाचं उत्तरे आपण गेस करा आणि खाली कमेंट करा. बघूयात तुमचा चालू घडामोडीचा किती अभ्यास झाला आहे. तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी, गोंदिया. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार 2025 24 एप्रिलला पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हवामान कृती विशेष पंचायत पुरस्कार प्रथम डव्वा ग्रामपंचायत गोंदिया यांना मिळाला. आत्मनिर्भर पंचायत विशेष पुरस्कार प्रथम मॉल ग्रामपंचायत रंगातेगी तेलंगणा. त्यानंतर पंचायत क्षमता निर्माण सर्वोत्तम संस्था केरळ इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ॲडमिनिस्ट्रेशन केरळ यांना हा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच 2025चा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला? आपेगाव ग्रामपंचायत, राळेगण सिद्धी ग्रामपंचायत, लोणी काळभोर ग्रामपंचायत की रोहिणी ग्रामपंचायत? आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. राईट आन्सर आहे रोहिणी ग्रामपंचायत. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 विषयी माहिती बघूयात. महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायत धुळे याला सुवर्णपदक मिळाले. ग्रामीण प्रशासनातील डिजिटल सेवांची उत्तम अंमलबजावणीसाठी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण भारतातून आलेल्या 1.45 लाखाहून अधिक नोंदणीपैकी ग्रासरूट लेवल इनिशिएटिव्ह श्रेणीत रोहिणी ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. रौप्य पुरस्कार मिळाला आहे वेस्ट मजलिसपूर ग्रामपंचायत त्रिपुरा. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाच्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले? ऑप्शन आहेत पोर्तुगाल, स्लोवाकिया, स्पेन की ब्राझील? योग्य उत्तर आहे स्लोवाकिया. लक्षात घ्या, भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल व स्लोवाकिया देशांच्या दौऱ्यावर आहेत. स्लोवाकिया देशातील कॉन्स्टंटाईन द फिलॉसॉफर युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट पदवी देण्यात आली. पोर्तुगाल लिस्बन शहराचे नागरिकत्व देण्यात आले आहे. तसेच की ऑफ हॉनर पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. इतर लक्षात घ्या, 2024मध्ये कंपनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी पुरस्कार देण्यात आला. 2024मध्ये ईस्ट टायमर सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कलर ऑफ द ऑर्डर ऑफ टायमर लेस्टेने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 2023मध्ये सुरिनाम देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार येलो स्टार देखील त्यांना देण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला? थायलंड, श्रीलंका, इंडोनेशिया की भूतान? योग्य उत्तर आहे श्रीलंका. लक्षात घ्या, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. सन्मानाचे नाव आहे मित्रा विभूषण. सुरुवात झाली आहे 2008मध्ये. मोदींना देण्यात आलेले सन्मान बघून घ्या. 2024मध्ये दिला आहे डोमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर डोमिनिका. 2024 द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजेरिया. 2024मध्ये ऑर्डर ऑफ एक्सिलन्स गयाना. 2024मध्ये द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर कुवेत. मॉरिशस 2025मध्ये ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन.
त्यानंतर बार्बाडोस 2025चा ऑर्डर ऑफ द फ्रीडम ऑफ बार्बाडोस हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स जर आवडत असेल, आम्ही जे कंटेंट तयार केलं आहे ते जर तुम्हाला प्लीजिंग वाटत असेल, एक व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी थँक्यू देखील खाली कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न, नुकतेच 2025च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, केरळ की बिहार? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश. प्रजासत्ताक दिन सोहळा 2025 दिल्ली कर्तव्य पथवर हा सोहळा पार पडला. सर्वोत्तम चित्ररथ उत्तर प्रदेशचा ठरला आहे, प्रथम क्रमांक. उत्तर प्रदेशने महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत वारसा आणि विकास या थीमवर चित्ररथ डिझाईन केला होता. द्वितीय क्रमांक आहे त्रिपुरा अनंत भक्ती, त्रिपुरातील 14 देवतांची पूजा. तृतीय क्रमांक आंध्र प्रदेश इतिकोप्का बोमल्लू पर्यावरणपूरक लाकडी खेळणी. सर्वोत्तम संकलन पथक आहेत, प्रथम क्रमांक जम्मू आणि काश्मीर रायफल संचालन पथक, दिल्ली पोलीस संचालन पथक यांना देण्यात आला. महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2025 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या संचलनात स्थान मिळाले नाही. प्रजासत्ताक दिन 2025 प्रमुख पाहुणे होते प्रोहोबा सुबियांतो, इंडोनेशियाचे राष्ट्रपती. यावर देखील प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न, टाईम मॅगझिनकडून टाईम वुमेन ऑफ द इयर 2025च्या यादीत कोणत्या भारतीय महिलेचा समावेश आहे? डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन, रोशनी नाडर, किरण मजुमदार की ममता बॅनर्जी? योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन. लक्षात घ्या, डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन आसामच्या वन्यजीव जीववैज्ञानिक आहेत. 2025च्या टाईम वुमेन ऑफ द इयर यादीत समाविष्ट करण्यात आले. जगभरातील 13 महिलांचा यामध्ये समावेश आहे. भारतातील एकमेव त्या आहेत. जगातील सर्वाधिक धोक्यात असणाऱ्या सारस पक्षी वाचवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच आयफा अवॉर्ड 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? शैतान, भुलभुलैया 3, लापता लेडीज की पुष्पा 2? योग्य उत्तर आहे लापता लेडीज. लक्षात घ्या, आयफा 2025, आयफाचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड्स. एडिशन आहे 25. ठिकाण होते जयपूर, राजस्थान. दुसऱ्यांदा या सोहळ्याचे आयोजन भारतात होत आहे. यापूर्वी 2019मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आले. सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे कार्तिक आर्यन भुलभुलैया 3साठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे नितांशी गोयल लापता लेडीज. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत किरण राव लापता लेडीजसाठी. यानंतर पुढील प्रश्न, एशियन फिल्म अवॉर्ड 2025मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला? अनुजा, लापता लेडीज, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट की अनोरा? योग्य उत्तर आहे ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. एशिया फिल्म अवॉर्ड 2025 विषयी माहिती घेऊ. हे एडिशन होते 18वे. ठिकाण होते हाँगकाँग. बेस्ट फिल्म आहे ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट. दिग्दर्शक होत्या पायल कपाडिया. बेस्ट ॲक्ट्रेस आहेत शहाना गोस्वामी संतोष या मूव्हीसाठी. यानंतर पुढील प्रश्न बघण्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेला ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? पायल कपाडिया, रिया सिंग, चंद्रिका टंडन की रवीना टंडन? योग्य उत्तर आहे चंद्रिका टंडन. भारतीय वंशाच्या अमेरिकन संगीतकार आहेत. 2025साठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत अल्बम आहे त्रिवेणीसाठी पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला. 67वा ग्रॅमी पुरस्काराविषयी माहिती घेऊ. संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहेत. कोण देते? तर नॅशनल अकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्स अमेरिका. पहिले भारतीय विजेते आहेत पंडित रविशंकर 1967. 5 वेळा त्यांना हा पुरस्कार मिळाला. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच ऑस्कर सोहळा 2025मध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपट कोणता ठरला? फ्लो, द ब्रुटलिस्ट, अनोरा की कॉन्क्लेव्ह? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अनोरा. ऑस्कर अवॉर्ड 2025 97वी एडिशन होती. आयोजन केले आहे लॉस एंजलस अमेरिका. सर्वश्रेष्ठ चित्रपट आहे अनोरा. सर्वश्रेष्ठ अभिनेता ॲड्रियन ब्रॉडी, द ब्रुटलिस्ट. सर्वश्रेष्ठ अभिनेत्री मिकी मॅडिसन, अनोरा. सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक सीन बेकर, अनोरासाठी.
त्यानंतर ऑस्कर जिंकणारे पहिले भारतीय भानू अथय्या गांधीसाठी 1982. अलीकडील ऑस्कर विजेते भारतीय आहेत AR रहमान संगीतासाठी, गुलजार गीतासाठी, 2008चा स्लॅमडॉग मिलेनियर या मूव्हीसाठी. त्यानंतर MM किरवाने संगीतकार 2023 नाटू नाटू गाण्यासाठी. त्यानंतर कार्तिकी गोन्सवेलेज अँड गुनीत मुंगा 2023मध्ये एलिफंट विस्पर यासाठी. पुढील प्रश्न, नुकतेच मिस वर्ल्ड 2025चा किताब कोणी जिंकला? तर तो जिंकला आहे ओपल सुजाता यांनी. लक्षात घ्या, मिस वर्ल्ड 2025 विषयी माहिती घेऊ. विजेती ठरले आहेत ओपल सुजाता, चुआंगश्री, थायलंड. आयोजन केले आहेत हैदराबाद, तेलंगणाने. 2024ची स्पर्धा आहेत. मुंबई संस्करण आहे 72वे. 31 मे 2025 रोजी पार पडले. 2024ची विजेते आहेत क्रिस्टिना पिझकोवा, चेक रिपब्लिक. भारतातील आत्तापर्यंतचे मिस वर्ल्ड विजेते बघा: रिटा फारिया 1966, ऐश्वर्या राय 1994, डायना हिडन 1997, युक्तामुखी 1999, प्रियंका चोप्रा 2000 आणि मनुषी चिल्लर 2017. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. 2025चा अबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे मसाका काशिवारा यांना. अबेल पुरस्कार 2025 विषयी माहिती घ्या. गणित क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराला गणिताचा नोबल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. जपानचे गणितज्ञ मसाकी काशिवारा यांना देण्यात आला. हा पुरस्कार नॉर्वे देशाकडून दिला जातो. स्थापना झाली आहे 2002मध्ये. पुरस्काराची रक्कम आहे 7.5 मिलियन क्रोन. एकमेव भारतीय विजेते आहेत SR श्रीनिवास वर्धन 2007. यानंतर पुढील प्रश्न, 34वे सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आला? राम सुतार, विनोद कुमार शुक्ल, साधू भद्रेश दास की गुलजार? योग्य उत्तर आहे साधू भद्रेश दास यांना. 34वा सरस्वती सन्मान 2024 मागील 10 वर्षातील सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. एकूण 22मधील साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. राज्यघटना अनुसूची 8 नुसार हा देण्यात येतो. पुरस्काराची रक्कम आहेत 15 लाख. साधू भद्रेश दास प्रसिद्ध संस्कृत विद्वान आहेत. त्यांच्या स्वामीनारायण सिद्धांत सुधा या संस्कृत साहित्यासाठी पुरस्कार देण्यात आला. याची सुरुवात झाली आहे 1991ला. कोण देते? तर KK बिर्ला फाउंडेशन. 2023मध्ये प्रभा वर्मा रौद्र सात्विकम यासाठी त्यांना देण्यात आला होता. यानंतर पुढील प्रश्न, 2025 सालचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? कुमार मंगलम बिर्ला, अमिताभ बच्चन, आशा भोसले की राम सुतार? योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराविषयी माहिती घ्या. प्रसिद्ध भारतीय उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना हा पुरस्कार देण्यात आला. कोणाद्वारे दिला जातो? तो दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान. क्रमांक कितवा आहे हा? तर 4था हा पुरस्काराचा क्रमांक होता. मागील विजेते आहेत 2024मध्ये अमिताभ बच्चन, 2023मध्ये आशा भोसले आणि 2022मध्ये नरेंद्र मोदी. आता लक्षात घ्या, गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जातो. 2025चे विजेते आहेत भीमराव पंचाळे. आता ह्या दोन पुरस्कारांमध्ये फरक काय? तर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानकडून दिला जातो. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकारकडून, तर लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार हा मध्य प्रदेश सरकारकडून दिला जातो. यानंतर पुढील प्रश्न, 2025 सालासाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? अरुंधती रॉय, जेनी एरपेनबेक, भानू अथय्या की बानू मुश्ताक? तर लक्षात घ्या, 2025 सालसाठीचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा बानू मुश्ताक यांना देण्यात आला आहे. त्या कन्नड लेखिका आहेत. त्यांच्या हार्टलॅम्प कथा संग्रहासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या कन्नड लेखिका त्या ठरल्या आहेत. 2024चे विजेते आहेत जेनी एरपेनबेक, कायरोस. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर इंग्रजीत अनुवादित आणि UK किंवा आयर्लंड देशात प्रकाशित होणाऱ्या काल्पनिक कादंबऱ्यांना दिला जातो. सुरुवात 2005मध्ये झाली. पुरस्कार जिंकणारे 7वे भारतीय व्यक्ती त्या ठरल्या. पहिले भारतीय विजेते जे आहेत ते आहेत VS नायपॉल. यानंतर पुढील प्रश्न, नुकताच 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला? विनोद शुक्ल, राम माथुर, डॉक्टर सुधीर रसाळ, यशवंत सिंह? तर लक्षात घ्या, योग्य उत्तर आहे विनोद शुक्ल.
ज्ञानपीठ पुरस्कार 2024 विषयी माहिती घ्या. कितवा क्रमांक आहे या पुरस्काराचा? 59वा. विजेते आहेत विनोद शुक्ल, हिंदी लेखक, छत्तीसगडचे आहेत. ज्ञानपीठ मिळवणारे छत्तीसगड राज्यातील पहिले लेखक ठरले. हिंदी साहित्यात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील हा सर्वोच्च सन्मान आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे 11 लाख रुपये व सरस्वती मातेची मूर्ती. एकूण 23 भाषांमधील साहित्यासाठी दिला जातो. 22 राज्यघटनेतील 8वी अनुसूची 1 आणि इंग्लिश 23. पुढे दीवार में एक खिडकी रहती थी साहित्य अकादमी पुरस्कार 1999 त्यांना मिळाला. 2023 ज्ञानपीठ विजेते आहेत राम भद्राचार्य आणि गुलजार. मराठी भाषेतील ज्ञानपीठ विजेते आहेत स खांडेकर 1974 ययातीसाठी, वा शिरवाडकर 1987, दा करंदीकर 2003 आणि भालचंद्र नेमाडे 2014. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर तो जाहीर झाला आहे राम सुतार यांना. महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्कार प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झाला. राज्यातील सर्वोच्च पुरस्कार आहे. पुरस्कार क्रमांक आहे 19वा. सुरुवात झाली 1996 पहिला पुरस्कार मिळाला पु ल देशपांडे यांना. पुरस्काराचं स्वरूप आहे 25 लाख रुपये. 2023चे विजेते आहेत अशोक सराफ. 2022चे विजेते आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी. राम सुतार याविषयी माहिती बघूयात. स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल गुजरात जगातील सर्वात उंच पुतळा हा त्यांनी केला आहे. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी कॅम्पागौडा बंगलोर यांनी केला आहे. इतर पुरस्कार त्यांना जे मिळाले ते आहेत पद्मश्री 1999 आणि पद्मभूषण 2016. यानंतर पुढील प्रश्न, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना देण्यात आला आहे? तर तो देण्यात आला आहे 4 खेळाडूंना. तर ते कोण कोण आहेत? तर ते आहेत मनू भाकर नेमबाजी, हरमनप्रीत सिंग भारतीय हॉकी संघ कर्णधार, त्यानंतर प्रवीण कुमार पॅरा खेळाडू, त्यानंतर डी गुकेश बुद्धिबळपटू. त्यानंतर सुरुवात कधी झाली ते 1992. पहिले विजेते आहेत विश्वनाथ आनंद बुद्धिबळपटू. युवक व क्रीडा मंत्रालयाकडून हा पुरस्कार दिला जातो. निकष काय तर मागील 4 वर्षात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार दिला जातो. पूर्वीचे नाव होते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. 2021 याचे नाव चेंज करून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच किती व्यक्तींना 2025साठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे 7. पद्म पुरस्कार 2025 पद्मविभूषण 7 जणांना देण्यात आला. पद्मभूषण 19 जणांना तर पद्मश्री 113 जणांना देण्यात आला. मरणोत्तर पुरस्कार 13 व्यक्तींना मिळाला. महिला विजेते आहेत 23. कोणाला दिला जातो हा पुरस्कार? तर कला, साहित्य, शिक्षण, सार्वजनिक सेवा, विज्ञान, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी दिला जातो. पद्मविभूषण 7 जणांना मिळाला. लिस्ट बघूयात. श्री दूवर नागेश्वर रेड्डी वैद्यकीय क्षेत्र तेलंगणा, न्यायमूर्ती जगदीश सिंह खेयर सार्वजनिक व्यवहार चंदीगड, कुमुदिनी रजनीकांत लाखिया कला गुजरात, लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला कर्नाटक. यानंतर शारद सिन्हा मरणोत्तर कला बिहार. यानंतर ओसामू सुझुकी मरणोत्तर उद्योग जपान. MT वासुदेव नायर मरणोत्तर साहित्य व शिक्षण केरळ. महाराष्ट्रातील पुरस्कार विजेते आहेत पद्मविभूषण 0 जणांना आणि पद्मभूषण 3 जणांना मिळाला. मनोहर जोशी मरणोत्तर, पंकज उदास मरणोत्तर आणि शेखर कपूर यांना देण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्कार 11 जणांना मिळाला. अशोक सराफ कला, अश्विनी भिडे देशपांडे कला, अच्युत रामचंद्र पालव कला, वसुदेव कामत कला, जसपिंदर नारुला कलार, त्यानंतर सुभाष शर्मा कृषी, विलास डांगरे वैद्यकीय क्षेत्र, मारुती चित्तमपल्ली साहित्य व शिक्षण, राजेंद्र मुजुमदार कला, अरुंधती भट्टाचार्य उद्योग आणि चैत्राम पवार सामाजिक कार्य. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक्झाम स्पेशल MCQ आणि ऑनलाईन टेस्ट हवे असेल तर आपण घेऊ शकता. 1000+ MCQ आणि 60+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता. यामध्ये तुम्हाला या टॉपिकवर PDF फाईल मिळतील. पुस्तक लेखक टोपण नावे, समनार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, भारतातले सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, महत्त्वाचे निर्देशांक, महत्त्वाचे पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान योजना
आंतरराष्ट्रीय संस्था क्रीडा प्रश्न, रामसर सरांची यादी, वारसा सरांची यादी, GI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाचे शिखर परिषदा, अर्थसंकल्प आणि जनगणना या टॉपिकवर प्रश्न. तसेच खालील टॉपिकवर 5 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर. जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट जर द्यायची असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये जाऊन हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. प्राईज आहे फक्त 99 रुपये. लिमिटेड टाईम ऑफर आहे. तुम्ही आज जर व्हिडिओ बघत असाल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, मोबाईल नंबर OTP टाकून लॉग इन करा आणि हा कोर्स परचेस करा. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. जेवढ्याही ऑनलाईन टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट टायमर प्रोव्हाइड केला आहे. टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रँक आणि सोल्युशन देखील त्या ठिकाणी बघायला भेटेल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. डेली सकाळी 7 वाजता चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो. तो डेली हॅबिट बनवा. दररोज येणारा व्हिडिओ त्याच दिवशी बघा. करंट अफेअर चॅम्पियन तुम्ही नक्की बनू शकता. तसेच आठवड्याला करंट अफेअर 2025 या टॉपिकवर आपण 50 प्रश्नांचा व्हिडिओ आणत असतो. तो देखील आपण बघू शकता. तुम्ही करंट अफेअर 2025 प्लेलिस्टमध्ये जर गेला तर सर्व जे आत्तापर्यंतचे व्हिडिओ आहेत ते 1 गोमध्ये बघून घ्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल. कोणत्याही परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल आणि त्याचं जर मटेरियल पाहिजे असेल तर जो व्हॉट्सअपचा क्रमांक तो दिसतोय त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. थँक्यू.